मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये चक्क भर दिवसा एका व्यक्तीची हत्या झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण मुंबईच हादरलेली आहे। मुंबईतल्या मालाड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 मध्ये लोकलमध्ये किरकोळ कारणावरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला आणि त्यातून आलोक सिंग नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली। रेल्वे पोलिसांनी केवळ 12 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। पण या सगळ्या प्रकारानंतर आता मुंबईमध्ये खळबळ उडालेली आहे। मालाड रेल्वे स्थानकावर रक्तरंजित थरार, प्राध्यापकावर धारधार शस्त्राने हल्ला, हल्ल्यात प्राध्यापकाचा मृत्यू। मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणांनी चर्चेत असते, परंतु यावेळेस मात्र मुंबईला हादरवून सोडणारी घटना लोकलमध्ये घडली आहे। शनिवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास मालाड स्थानकाजवळ लोकल येत असताना उतरण्यावरून आरोपी ओमकार शिंदे आणि मयत आलोक सिंग यांच्यात किरकोळ वाद झाला। तो वाद एवढा वाढला की ओमकारने त्याच्या जवळील एक धारदार वस्तूने आलोकवर हल्ला केला आणि त्याच्या पोटात ती धारदार वस्तू खुपसली आणि तो तेथून फरार झाला। या घटनेत प्राध्यापक असलेला आलोक यांचा जागीच मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली। आरोपीही सीसीटीव्ही मध्ये पळताना दिसतोय। या घटनेनंतर प्राध्यापक आलोक सिंग यांच्या नातेवाईक व शेजाऱ्यांनी आरोपीला कडक शासन झालं पाहिजे आणि आलोकला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे। आलोक यांचं 3 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं। त्यांना एक मुलगा आहे आणि त्यांचे वडील हे भाजपचे नेते राजनाथ सिंग यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते। मांग यही है कि मुलजिम मिलना चाहिए, उसके बाद ही हम लोग कुछ काम करेंगे। पहला मुलजिम मिलना चाहिए हमको। इसके द्वारा जो है इतना बड़ा षड्यंत्र रचा गया कि रेलवे में आ रहा है मेरा लड़का, उसको जो है लोग चाकू मार दे रहे हैं। ये तो पुलिस का जिम्मेदारी है, क्या कर इस तरीके से करेंगे। हम लोग तो कुछ कर नहीं सकते। हम तो उनके जो बोल रहे हैं आश्वासन पे हैं। पुलिस भी सहयोग कर रही है। पुलिस वाले अभी अपना मलाड स्टेशन पे जहाँ पे भी अपराध हुआ है वहाँ पे अपना काम कर रही है, इन्वेस्टिगेशन कर रही है। और यहाँ पे जहाँ पे बोरीवली जहाँ पे हम आए हैं वहाँ पे भी उनका काम चल रहा है, उनका प्रोसेस जारी है। बस हमें ये है कि आरोपी मिलना चाहिए और उस बंदे को न्याय मिलना चाहिए। बोरीवली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही तपासला असता त्यांना आरोपी दिसला आणि मग त्यांनी शोधचक्र सुरू करून 12 तासाच्या आत आरोपी ओमकार याला ताब्यात घेतले। नक्की हत्या कशी झाली, नक्की हत्येचं कारण काय याचा तपास आता पोलीस करतायत। बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनला 81/26 कलम 103 हा हत्यासारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे आणि वेस्ट झोन मधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला। त्याला पकडण्यासंदर्भात कुरार विलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता। त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्याला चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केली। रविवारी आरोपी ओमकारला बोरीवली कोर्टात हजर केलं असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर लोकल डब्यात अनेक लोक होती। कशावरून ओमकारनेच हत्या केली आहे, त्याचबरोबर हत्या करतानाचे सीसीटीव्ही नाही, तसेच हत्यार कोणतं होतं हेही अजून मिळालं नाही, असे अनेक प्रश्न ओमकारचे वकील यांनी आज कोर्टात उपस्थित केले। कोण कडिया काम करतो, त्याचे वेपन्स जे असतात हत्यार कामाला लागणार ते कॅरी करत असतो, ते बॅग असते किंवा इतर कोण वेगवेगळ्या ठिकाणी ते पॉसिबिलिटी आहे की त्याच्यातलं एखादं उतरताना गर्दीमध्ये मागून फोर्स झाल्याने समोर त्याचं हत्याराने ते हे झालं तर ते घुसून लागू शकतं। म्हणजे ह्यांनी केलं याचा अर्थ नाही आहे असं म्हणत आहे। माझं असं म्हणणं आहे की जर तसं असतं तर ते जे वेपन हे तीक्ष्ण हत्यार वगैरे म्हणतायत तर ते त्याच्या हातात तरी मिळालं असतं, नाही तर तिथेच टाकलं असतं तर फिर्यादीला तिथे मिळालं असतं। म्हणजे ते रिकव्हरीचा काय जर तिथेच पडलं असेल तर ते पंचनामा करतील रेल्वेचा, त्यावेळेला ते तिथून मिळणारच आहे। किरकोळ वादावरून एक प्राध्यापक असलेल्या तरुणाला आपल्या जीवाला मुकावं लागले। खरं तर या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले। जर आलोकला तात्काळ उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता। पुन्हा रेल्वे सुरक्षाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत। तर तरुणांमध्ये किरकोळ गोष्टीवरून जो राग अनावर होण्याचा आलेख वाढत चाललाय, यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।